शिवसेनेचे अमर समुद्रे अवघ्या एका मताने विजयी झालाय. अवघा एक मत म्हणजे प्रत्येक मत किती आपण म्हणतो प्रत्येक मत एव्हरी वोट काउंट्स, तर तसं कुठेतरी इकडे झालेलं दिसतंय. अवघ्या एका मताने हा उमेदवार जिंकलेला आहे. सिंधुदुर्गात भाजपचा बंडखोर उमेदवार मायकल डिसूजा जिंकलेत, तर तिकडे धाराशिव मधली ही अपडेट आहे. अमर समुद्रे त्यांचं नाव आहे, एका मताने जिंकलेत. गुहागर मधला निकाल ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो, विधानसभेला पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या पट्ट्यात भास्कर जाधवांची एकमेव जागा ही ठाकरेंच्या सेनेला किंवा विरोधी पक्षातल्या बाकी सगळ्या जागा ज्या आहेत त्या सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी जवळपास जिंकलेल्या होत्या. त्यामुळे त्या अर्थी सुद्धा भास्कर जाधवांच्या दृष्टीने हा निकाल फार महत्वाचा आहे. त्यामुळे भास्कर जाधवांचे चिरंजीव विक्रांत जाधव हे आघाडीवरती आहेत. नेताजी खंडागळे दक्षिण सोलापूरमधनं विजयी झालेले आहेत. भाजपचे बंडखोर उमेदवार सिंधुदुर्गातनं मायकल डिसोजा यांनी सुद्धा विजय मिळवलेला आहे. 342 जागांचे कल हाती आलेत, ज्यापैकी 126 जागांवरती भाजपचा एकदा विजय झालाय किंवा भाजप आघाडीवर आहे. शिवसेना 69 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 79 जागांवर, काँग्रेस 27, ठाकरेंची शिवसेना 18, शरद पवारांची राष्ट्रवादी 6 तर इतर 18 असं सध्याचं चित्र 343 जागांचं आपल्याला दिसून येतं आहे. पण धाराशिवमध्ये तेरमधनं अर्चना पाटील यांनी सुद्धा आघाडी घेतल्याची माहिती आपण मगाशीच पाहिलेली आहे. सांगलीमध्ये भाजपनं 6 जागांवर आघाडी घेतली आहे. रायगडमध्ये शिवसेना, शिंदेची शिवसेना आघाडीवर आहे 12 जागांसह. सोलापूरमध्ये भाजपची 17 जागांची आघाडी आहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांमध्ये नेक टू नेक फाईट पाहायला मिळते. विश्वजित कदमांचा भाचा ऋषिकेश कदम हा सुद्धा विजयी झालेला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा काय निकाल लागतोय हे आपल्याला बघायचंच आहे. पण काही इंटरेस्टिंग गोष्टी या निकालामधनं आपल्याला समोर येत आहेत. बऱ्याच नेत्यांचे नातेवाईक हे विजयी झाल्याचं चित्र आहे. सांगलीमधनं विश्वजित कदमांचा भाचा हा विजयी होतोय, तर म्हसळ्यामध्ये 4च्या 4ही जागा या राष्ट्रवादीनं जिंकून म्हसळ्यामध्ये आपलं वर्चस्व अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रस्थापित केलेलं आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आता हळूहळू त्या पक्षाचं प्राबल्य किती आहे किंवा त्यांची ताकद किती आहे हे कदाचित आपल्याला पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये स्पष्ट होईल. सुरुवातीला नुसते कल आले होते, मग वैयक्तिक निकाल आले, त्याच्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये कोणता पक्ष हा आपला वर्चस्व किंवा आपला वर्चस्व दाखवून देतो हे बघायला मिळेल. त्यामुळे साहजिकच तिकडच्या नेते मंडळींचं एकूणातली तिकडची ताकद जी आहे ती किती आणखी घट्ट झाली आहे हेही आपल्याला बघायला मिळते. सांगलीमध्ये विश्वजित कदमांचा भाचा जिंकलेला आहे, तर धाराशिव ढोकी गणामध्ये ठाकरेंच्या सेनेचे अमर समुद्रे अवघ्या एका मताने जिंकलेत. त्यामुळे एक एक मत किती महत्वाचं असतं हे आता पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरेखित होते, कारण अवघ्या एका मताने हा उमेदवार जिंकलेला आहे. आणि एकूण 343 कल सध्याच्या घडीला समोर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 126 ठिकाणी भाजप ही आघाडीवर आहे किंवा त्यातल्या काही ठिकाणी त्यांनी विजय मिळवलाय. तर 69 ठिकाणी शिवसेना, 79 ठिकाणी राष्ट्रवादी. त्यामुळे सत्ताधारी हे 3 पक्ष जर विचार केला आपण, जरी ते अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढलेले असले तरी त्या तिघांची मिळूनच आघाडी जवळपास 12, 18, 7, 25 म्हणजे जवळपास 250 ठिकाणी त्यांचीच आघाडी या तिन्ही जणांची मिळून आपल्याला बघायला मिळते. आणि ग्रामीण भागावरती म्हणजे ग्रामीण भागाचा एक प्रकारे राजा कोण, ग्रामीण भागामध्ये प्राबल्य कुणाचं हे या निकालानंतर स्पष्ट होत असतं. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका या विशेष महत्वाच्या ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून विचार करता मानल्या जातात. आणि या निवडणुकांमध्ये सध्या अश्विन तू मगाशी उल्लेख केलास त्याप्रमाणे भाजपची गाडी वेगानं पुढे जाते. एकटा भाजप हे ट्रिपल डिजिटमध्ये आहे. 3 आकडी संख्या ही आपल्याला भाजपची कलांच्या बाबतीत आणि निकालांच्या बाबतीत पाहायला मिळते. त्या खालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. आणि या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आतापर्यंत जितके कल किंवा निकाल समोर आलेत त्यानुसार हे म्हणावं लागेल की नेत्यांचे नातेवाईक, नेत्यांचे सगळे सोयरे यांना निवडून आणण्यामध्ये नेत्यांना सध्या तरी यश मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कारण बऱ्याच ठिकाणी एकतरी मंडळी विजयी झालेली आहेत आणि काही ठिकाणी विजयी आघाडी सुद्धा घेतलेली आहे. पण मगाशी आपण एका निकालाचा उल्लेख केला की केवळ एका मतानं झालेला विजय. 2-3 वैशिष्ट्य जी आपण या निकालाची म्हणू आतापर्यंतच्या, त्याच्यामध्ये लातूरमध्ये मनसेनं संपादित केलेला विजय हा सुद्धा विशेष महत्वाचा म्हणावा लागेल. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीच्या विलवणी गडामध्ये भाजपचे प्रशांत सुकी यांचा विजय झालाय. देवगडमधनं भाजपच्या संजना आळवे या सुद्धा विजयी झाल्यात. आणि आता विजय जल्लोषाला गुलाल उधळायला आणि ढोल ताशाच्या तालावरती ठेका धरायला कार्यकर्त्यांनी सुरुवात केलेली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं ही 4 दृश्य विजयी सेलिब्रेशनची आपण पाहतोय. गुलाल उधळला जातोय आणि विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं जात आहे. तर एकूण जिल्हा परिषदेचा विचार केला तर 361 कल आणि पंचायत समितीचा विचार केला तर 9 ठिकाणच्या पंचायत समित्यांमधला आता आघाडी किंवा पिछाडी समोर आलेली आहे. आणि अनेक ठिकाणी अर्थातच आनंदाला उधाण आलेले आहे, कारण हळूहळू निकालही समोर येतात. आता जवळपास मतमोजणी जी आहे ती सुरू होऊन 1.5 तासापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. सांगलीमधलं वैयक्तिक सांगली जिल्ह्यामधलं चित्र भाजप 8, त्यासोबतच शिवसेना 5 अशी सध्याची
आघाडी एकूण जागा आहेत 61. राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवर आहे सध्याच्या घडीला. काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर आहे. ठाकरेंची शिवसेना 1 ठिकाणी आघाडीवर आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी 2 ठिकाणी आघाडीवर, एकूण जागा 61 आणि इतर 1 अशी सध्याची स्थिती सांगलीमधली. तेव्हा वैयक्तिक जिल्हा पातळीवरचे देखील आता अपडेट समोर येतात. कोल्हापूर दानोळी शेतकरी संघटनेच्या नंदिनी कांबळे जिंकल्यात. तर वळसे पाटलांचा पुतण्या पुण्यामध्ये, जसा मगाशी आपण सांगितलं होतं, विवेक वळसे हे आघाडीवर होते, ते आता विजयाच्या उंबरठ्यावर. त्यामुळे कुठे विजय कुठे पराजय, कुणाची आघाडी कुणाची पिछाडी, या सगळ्याचे वेगवान जलद अपडेट्स एबीपी माझाच्या माध्यमातून आम्ही अर्थातच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. जिल्हा परिषदांचे निकाल आहेत आणि सोबतच पंचायत समित्यांचे सुद्धा. याचे अपडेट जाणून घेण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात परत भेटूया. ते 2-3 वेळेस मला उठावं लागत होतं वॉशरूमला जाण्यासाठी. त्याच्यामुळे भुरकट दिसतंय, अक्षर वाचता येत नाही. टीव्हीवरती जाहिरात बघितली अमृतनोनीची, सेवन करायला लागलो औषध. अमृतनोनी D+ बरोबर तुमचा प्रवास सुरू करा. ऍक्टिव्ह, संतुलित आणि टेन्शन फ्री पूर्णपणे झालो यार. मी अमृतनोनी D+ औषध घेत आहे, तुम्हीही घ्या. आपको शायद पता नहीं होगा, अपार ने INS विक्रांत के लिए 150 से ज्यादा तरह के केबल्स बनाए हैं. देश के टॉर्पीडोस में भी हैं अपार के केबल्स. वंदे भारत भी अपार के केबल से ही स्पीड पकड़ती है और यही वायर्स और केबल्स हमारे घरों को भी पावर करती है. विश्वास इसमें अपार, तभी तो ये है देश का तार. चंद्रपूर महापालिकेत आणखी एक ट्विस्ट येण्याची शक्यता आहे, कारण सव्वा वर्षाच्या महापौर पदाची ऑफर ही भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. तर 5 वर्षांपैकी 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाची ऑफर ही भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आल्याची माहिती मिळते. जर शिवसेनेला हा फॉर्म्युला मान्य नसेल तर भाजप विरोधी पक्षामध्ये बसेल अशी माहिती देखील भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. नाशिकमधील शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार. नाशिकचं उपमहापौरपद विलास शिंदेंना दिल्यानं प्रवीण तिदमे हे नाराज होते. त्यांनी महानगर प्रमुख आणि नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. शिवाय नाराज तिदमेंनी 2 दिवसांपासून फोन देखील स्विच ऑफ केलेला होता. दरम्यान प्रवीण तिदमे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधल्याची सूत्रांची माहिती आहे. तर शिंदेंसोबतच्या संवादानंतर तिदमे आपली तलवार ही म्यान करणार का याकडे लक्ष लागलंय. पुण्यातील महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम हे अंतिम टप्प्यात आलंय. तब्बल 4 वर्षांनंतर पुण्याचे महापौर बंगल्यामध्ये वास्तव्यास येणार आहेत. त्यानिमित्तानं गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम